नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अनेकांना वाटतं नवीन घरात राहायला गेलं आणि फक्त सत्यनारायण घातलं की गृहप्रवेश झाला. पण वास्तुशास्त्रानुसार गृहप्रवेशाचे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्ही तुमच्या घराच्या प्रकारानुसार योग्य विधी केला नाही तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गृहप्रवेशाच्या अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला कोणीच सांगितल्या नसतील. कायमस्वरूपी सुख, शांती आणि भरभरून धनदौलत हवी असेल आणि आपल्या हक्काच्या नवीन घरात हे सगळं मिळावं असं तुम्हालाही वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन घर घेणं किंवा बांधणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, पण त्या घरात राहण्याला सुरुवात नेमकी कधी करावी? शिवाय केवळ मुहूर्त पाहून चालत नाही, तर प्रवेश करण्याची पद्धतही शास्त्राला धरून असावी असं सांगितलं जातं. मग गृहप्रवेश नेमका केव्हा आणि कसा करावा? चला आपल्या प्राचीन शास्त्रात ऋषीमुनींनी याबद्दल काय सांगितले सविस्तर जाणून घेऊया. नवीन घर बांधल्यानंतर त्यात प्रवेश केव्हा करावा याबद्दल वशिष्ठ, नारद, सनत कुमार आणि शारंगधर यांच्यासारख्या वास्तुशास्त्राच्या आचार्यांनी सखोल अभ्यास करून काही नियम सांगितले. गृहप्रवेशाचे मुख्य 3 प्रकार मानले जातात, जसे अपूर्व प्रवेश, सपूर्व प्रवेश आणि द्वंद्व प्रवेश. आता अपूर्व प्रवेश म्हणजे जेव्हा आपण एखादे नवीन घर बांधतो आणि त्यात पहिल्यांदाच प्रवेश करतो तेव्हा त्याला अपूर्व प्रवेश असं म्हणतात. सपूर्व प्रवेश म्हणजे जर आपण तीर्थयात्रा किंवा प्रवासाला गेलो असू आणि तिथून परत आल्यावर पुन्हा आपल्या घरात प्रवेश करतो त्याला सपूर्व प्रवेश म्हटलं जातं. आणि द्वंद्व प्रवेश म्हणजे आग, पाणी, वीज किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे घराचं नुकसान झालं असेल आणि त्याची दुरुस्ती करून जेव्हा आपण पुन्हा घरात प्रवेश करतो तेव्हा त्याला द्वंद्व प्रवेश असं म्हणतात. तर मंडळी, या 3 प्रकारांमुळे गृहप्रवेशाचे महत्त्व आणि विधी वेगवेगळे असू शकतात. तुम्ही जेव्हा नवीन घरात जाता तेव्हा या शास्त्राचा विचार करून योग्य मुहूर्त काढणं सुद्धा शुभ ठरतं. आता गृहप्रवेश नेमका केव्हा करावा? तर गृहप्रवेश करताना किंवा मुहूर्तच नाही तर महिना आणि नक्षत्राची आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो असं म्हणतात. शास्त्रात त्याचं वर्गीकरण केलं आहे. जसं जर तुम्हाला आयुष्यात आर्थिक स्थैर्य, संतती म्हणजे मुलं आणि संपत्ती याचा लाभ हवा असेल तर आपण पुढील महिन्यात गृहप्रवेश करू शकतो. ते अतिशय उत्तम मानले जाते. पहिला वैशाख, दुसरा ज्येष्ठ आणि तिसरा फाल्गुन. आता कोणत्या महिन्यात काय फळ मिळतं? तर चैत्र महिन्यात गृहप्रवेश केल्यास धनहानी म्हणजे पैशाचं नुकसान होण्याची शक्यता असते. आषाढ ते पौष, जसे आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यात गृहप्रवेश केल्यास मध्यम फळ मिळतं. तसेच काही वेळा शत्रू वाढणं किंवा पैशाचे नुकसान होण्याचा संभव असतो. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष याबद्दल विचार केला तर शुक्ल पक्षात किंवा कृष्ण पक्षाच्या दशमीपर्यंत गृहप्रवेश केल्यास घरात निरंतर प्रगती आणि वृद्धी होते असंही सांगितलं जातं. आपण यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता. आता नवीन घरात प्रवेश करताना नक्षत्र असणंही शुभ मानलं जातं. जसं पुष्य, अनुराधा, मृग, स्वाती, धनिष्ठा, शततारिका आणि तिन्ही उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपद हे नक्षत्र शुभ मानले जातात. आता नैसर्गिक आपत्तीमुळे जसं आग, भूकंप यामुळे पडलेल्या घराची दुरुस्ती करून पुन्हा प्रवेश करायचा असेल तर मार्गशीर्ष, कार्तिक आणि श्रावण या महिन्यात प्रवेश करायला हरकत नाही असं म्हणतात. मात्र अशा वेळी शततारका, स्वाती, पुष्य किंवा धनिष्ठा यांपैकी नक्षत्र असावं लागतं. आता जेव्हा तीर्थयात्रा किंवा लांबच्या प्रवासावरून परत आल्यावर आपल्या घरात आपण प्रवेश करतो त्यासाठी कोणत्याही महिन्याचं बंधन नसतं. आता गृहप्रवेश कसा करावा? तर मुहूर्त पाहूनच चालत नाही, तर प्रवेश करण्याची पद्धत शास्त्राला धरून असावी असं सांगितलं जातं. आता कोणत्याही गृहप्रवेशाची पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी काय करायचं आहे? तर गृहप्रवेश करताना पाण्याने पूर्ण भरलेला कलश सोबत असावा. प्रवेश करताना ब्राह्मण आणि सौभाग्यवती स्त्री यांना पुढे करावं किंवा त्यांच्या बरोबरीने घर मालकाने प्रवेश करावा. नवीन किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे. घराच्या मुख्य व्यक्तीने शक्यतो पांढऱ्या रंगाचे किंवा रेशमी वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं. आता गृहप्रवेशाच्या वेळी काही नियमसुद्धा पाळावे. जसे गृहप्रवेशाच्या वेळी घरातील मुख्य व्यक्तीने किंवा सौभाग्यवती स्त्रीने आणि ब्राह्मण यापैकी कोणीही अन्नप्राशन केलेले नसावे, म्हणजे उपाशी पोटी विधी करावेत. ज्या घराला अजून दारे किंवा खिडक्या बसलेल्या नाहीत अशा घरात प्रवेश अजिबात करू नये. ब्राह्मणांना भोजन दिल्याशिवाय अशा अपूर्ण घरात राहणं संकटांना आमंत्रण देणारं ठरू शकतं. आता गृहप्रवेशाची मुख्य प्रक्रिया काय? तर घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. घराच्या मुख्य दरवाजाला फुलांचं तोरण बांधावं. घरावर ओम किंवा स्वस्तिकचं शुभ चिन्ह काढावं आणि मगच घरात पाऊल टाकावं. प्रवेश झाल्यानंतर कारगिर
म्हणजेच ज्यांनी घर बांधलं आहे, नातेवाईक आणि मित्रमंडळींना यथाशक्ती धन देऊन त्यांचा सन्मान करावा. अशा मंगलप्रसंगी कोणी गरजू व्यक्ती दिसल्यास त्यांना भोजन देऊन संतुष्ट करावं. यामुळे कुटुंब निरंतर सुखी राहतं. तर मंडळी, गृहप्रवेश करताना आपण अनेकदा गोंधळतो किंवा नक्की विधी काय असावा. आपले शास्त्रानुसार रिकाम्या पोटी हातात जलपूर्ण कलश घेऊन आणि ब्राह्मणांच्या सोबतीने केलेले गृह आगमन ही सुख समृद्धी घेऊन येते. तसेच घराला दारे खिडक्या पूर्ण असल्याशिवाय प्रवेश करणं टाळावं, नाहीतर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. तर मंडळी, गृहप्रवेशाशी संबंधित हे शास्त्रोक्त नियम आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. योग्य वेळी आणि योग्य विधी केलेला प्रवेश हा कुटुंबाला कायम सुख समृद्धी देतो. मग घरात प्रवेश करणाऱ्या संबंधित आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.